आज आपण भेट देणार आहोत अशा एका पवित्र स्थळाला, जे केवळ मंदिर नाही तर एकात्मतेचा संदेश देणारं एक प्रेरणास्थान आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, भन्नाड भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पुण्याजवळील अशा एका ठिकाणी जाणार आहोत, जिथे पाऊल टाकताच मन शांत होतं, विचारांना एक वेगळी दिशा मिळते आणि अध्यात्माचा एक विलक्षण अनुभव येतो. हे ठिकाण म्हणजे पुण्याजवळील त्रिमंदिर. त्रिमंदिर हे नावच या मंदिराचं वैशिष्ट्य सांगून जातं. या भव्य व सुंदर मंदिरात भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि भगवान सिमंदर स्वामी यांची एकत्र प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भारतात अशी मंदिरे खूप कमी आहेत. अशा मंदिरांमुळे श्रद्धा, समन्वय आणि सर्वधर्म समभाव यांचा सुंदर संदेश दिला जातो. हे मंदिर प्रत्येकानं एकदा तरी अनुभवायला हवं. हे मंदिर खेड शिवापूरजवळ वर्वे बुद्रुक येथे पुणे बंगळुरू महामार्गावर स्थित आहे. दादा भगवान यांच्या प्रेरणेने बांधलेले हे एक अद्वितीय निधर्मी मंदिर आहे. येथे जैन व हिंदू धर्माचे देव विराजमान आहेत. हे ठिकाण ध्यान आणि मनःशांतीसाठी उत्तम आहे. हे मंदिर 23,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले असून मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि हिरवागार आहे. मंदिराच्या मध्यभागी भगवान श्री सिमंदर स्वामींची 156 इंच उंच संगमरवरी भव्य मूर्ती विराजमान आहे. डावीकडे शिवमंदिर आहे व उजवीकडे श्रीकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर पुण्यापासून साधारण 30 ते 32 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरात ध्यानकक्ष, सात्विक भोजनाची सोय तसेच लहान मुलांसाठी खेळायला जागा आहे. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत खुले असते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच सर्वप्रथम जाणवते ती येथील स्वच्छता, शिस्त आणि शांतता. प्रशस्त परिसर, सुंदर लॉन आणि संगमरवरी बांधकाम लक्ष वेधून घेते. भगवान सिमंदर स्वामी हे जैन धर्मातील वर्तमान काळातील जिवंत तीर्थंकर मानले जातात. जैन परंपरेनुसार ते आपल्या पृथ्वीवर नसून महाविदेह क्षेत्र नावाच्या दिव्य प्रदेशात विराजमान आहेत आणि तेथे धर्मोपदेश देत आहेत. ते जैन धर्मातील 24 तीर्थंकरांपैकी नाहीत, कारण ते आपल्या भरत क्षेत्रातील नसून महाविदेह क्षेत्रातील तीर्थंकर आहेत. जैन श्रद्धेनुसार महाविदेह क्षेत्रात आजही तीर्थंकर विद्यमान असतात आणि ते जीवांना मोक्षमार्गाचा उपदेश करत असतात. त्यामुळे अनेक जैन भाविक त्यांची भक्ती करतात आणि त्यांच्या दर्शनाने आध्यात्मिक प्रेरणा मिळते असे मानतात. या मंदिराची संकल्पनाच सर्वधर्म समभाव आणि आत्मज्ञान यावर आधारित आहे. म्हणूनच येथे श्रीकृष्ण, शिव व सिमंदर स्वामी तिन्हींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही माहिती सर्वसाधारण जैन श्रद्धेनुसार दिली आहे. वेगवेगळ्या जैन परंपरांमध्ये तपशिलात काही फरक असू शकतो. माझ्याकडून काही चुकीची माहिती दिली गेली असेल तर त्यासाठी मी आपली माफी मागते. या मंदिरात नियमितपणे विविध आध्यात्मिक उपक्रम, सत्संग आणि ज्ञानसत्रांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे हे मंदिर केवळ दर्शनाचं ठिकाण नसून आत्मविकास आणि सकारात्मक जीवनमूल्यांची शिकवण देणारं प्रेरणास्थान आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती अशी की भन्नाड भ्रमंती या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवस व्हिडिओ आला नव्हता, परंतु आता पुन्हा एकदा चॅनलवर नियमितपणे व्हिडिओज येणार आहेत. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर ठिकाणी. धन्यवाद.